आज रविवार सगळे वेळाने उठणार म्हणून सकाळी सकाळी पहिले बागकाम करून घेतलं आणि निवांत. पूर्णपणे खराब झालेलं आहे, पूर्ण डाग वगैरे लागलेले आहे, भरपूर वापरलेला आहे, पण आपल्याला आहे ना पूर्णपणे खराब झाल्याशिवाय कपडे टाकण्याची मात्र इच्छाच होत नाही. या गाऊन मध्ये आहे ना मला काय काय बनवायचं ते बघते. मला आहे ना खूप दिवसाचे या प्रिंटवर खूप माझा डोळा होता. म्हणजे असं वाटत होतं जेव्हा हा गाऊन खराब होईल ना तर मी याचं काहीतरी बनवेल. चला तर आता बघूया काय. आणि आता आज तर मी शिवणकाम करणार नाही, पण हे थोडंसं कापून घेते हा भाग. पण तुम्ही ओळखा आता मी याच्यापासून काय बनवणार आहे, दाखवणार आहे तुम्हाला नवीन काहीतरी. आज कसं म्हटलं बाकीचे घरातले कामं भरपूर आहे ते राहिलेले ते आवरावं. घर पण आता आवरायला आलेलं होतं सर्व म्हणूनच. आणि इथं बघा आता पत्ताकोबीचे हे किचन वेस्टमधून निघाले रोपे आहे बघा, किती सुंदर निघालेले आहे. सगळं चक्कर झाला कारण हे जास्वंदाचे फुलं तोडते बघा. चतुर्थीच्या दिवशी बरोबर हे लाल फुलं लागलेले होते आणि मी ते आज तोडून घेते. विथ दुर्वा आणि फुल पण मिळाले छान. आता बाप्पाला वाहून देते. छान अशी बाप्पाची पूजा केली, दुर्वा पण मिळाला. आणि म्हटलं आज घरं आवरून घेऊ. चादरी बदलायच्या होत्या, सगळ्या खराब झालेल्या होत्या. आणि जेव्हा आपण स्वच्छ करतो ना, चादरी वगैरे टाकतो तेव्हा खूप प्रसन्न फ्रेश वाटत असते. आणि आपल्याला आहे ना सकाळी सकाळी जर पटापट कामं केले ना तर आपले कामं वेळेत होतात, नाही तर सर्व दिवस आपला कामातच जातो. रविवारी मात्र मी दुपारी निवांत आराम करायला मिळायला पाहिजे म्हणून पटापट आवरून घेते म्हटलं आज. नाहीतर खूप वेळ होतो स्वयंपाकाला, नाश्त्याला, सगळ्याच गोष्टीला. आणि आज चतुर्थी होती, स्वयंपाक नव्हता. स्वयंपाक नसले की बरंच काम कमी असते. बटाटा उकडून घेतलेला आहे आणि आज मुलांनीसुद्धा हेच खाल्लं कारण त्यांचा नाश्ता सकाळी झालेला होता. आणि संध्याकाळी लवकर स्वयंपाक करून घेईन म्हटलं. तिखट, मीठ, हळद आणि बटाटा, हिरवी मिरचीसुद्धा टाकली. आणि साबुदाणा आणि आपलं शेंगदाण्याचं कूट टाकलं ना, त्याच्यामध्येच थोडंसं लिंबू आणि साखर पण पिळलेली होती. आणि छान अशी फोडणी घातली आणि छान असा नैवेद्य बाप्पालासुद्धा दाखवला. आणि याचं उसळ खाण्याचंच काम राहिलेलं आहे. आणि दुपारी छान असा आराम करूया म्हटलं आज. बघा छान असं फुल लागलेलंच होतं. आणि सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आजचं माझं रुटीन दिनचर्या अशी होती.